येवला न्यूजवर ब्रेकिंग न्यूज बघत आहोत। येवल्यात बनावटी देशी दारूचा कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई। देशी दारू बनवण्याच्या साहित्यासह बोलेरो वाहन, स्पिरिटचे टँक साहित्यासह 17 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त। महाराष्ट्र पोलिसांचा लोगो लावून बोलेरो वाहनमधून होत होती बनावट देशी मद्याची वाहतूक। येवला तालुक्यात अडगाव रेपाळ येथील एक शेतामध्ये बनावट रॅकेट नावाची देशी दारू बनवण्याचा कारखान्यावर उत्पादन शुल्क विभाग नाशिक, कळवण, सटाणा, येवला पथकाने धडक कारवाई करत देशी दारू बनवण्याच्या साहित्य, सिलिंग मशीन, रिकाम्या देशी दारूच्या बॉटल्स, स्पिरिटचे प्लास्टिक टँक, लेबल तसेच महाराष्ट्र पोलीस लोगो असलेला बोलेरो वाहन असा एकूण 17 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। येवल्यात या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणात आरोपी रामभाऊ निकम, राहुल ढगाळे असे 2 आरोपी ताब्यात घेण्यात आले असून तिसरा एक आरोपी संशयित आरोपी फरार आहे, अशी माहिती तपासी अधिकारी उत्पन्न शुल्क निरीक्षक अमोद बढांगे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे। बघूया सविस्तर वृत्त येवला न्यूजवर। मध्यरात्री आम्हाला एक बातमी मिळाली, त्यानुसार आम्ही एक सटाणा फ्लाइंग स्क्वॉडचा स्टाफ, कळवण निरीक्षकचा स्टाफ आणि येवला निरीक्षकचा स्टाफ असे सगळे मिळून मध्यरात्री आम्ही आडगाव शिवारात गेलो असता तिथं आजूबाजूला तपास करत करत आम्हाला सकाळ उजाडली। सकाळ उजाडल्यावर आम्ही संशयित ठिकाणी छापा मारला असता तिथं आम्हाला बनावट दारूचा कारखाना मिळून आला। त्या कारखान्यामध्ये यंत्रसामुग्री मिळून आली, स्पिरिट, मद्यार्क, खाली बाटल्या, भरलेले बॉक्स 180 मिलीचे, 90 मिलीचे, त्याच्यामध्ये बनावटमध्ये वाहतूक कामी एक आम्हाला बोलेरो वाहन पण मिळून आलेले आहे। असा एकूण सगळा रुपये 17,06,850चा मुद्देमाल मिळून आलेला आहे। या कारवाईमध्ये कळवण विभाग, येवला विभाग, सटाणा विभाग सामील आहे। ही सर्व कारवाई आमच्या अधीक्षक साहेबांच्या याच्याखाली झालेली आहे, मार्गदर्शनाखाली झालेली आहे।